बंडू अंधेकर नाव घेतलं की 80च्या दशकापासून या अंधेकर टोळीची दहशत समोर उभी राहते. हत्या, अपहरण, खंडणी, तरी देखील घरात कुणी ना कुणीतरी नगरसेवक आहेच. आणि आता तर हद्दच आहे. हा बंडू अंधेकर तुरुंगात आहे, तरी तुरुंगात बसून 3 हत्या. याच बंडू अंधेकर बाबत आता मोठा निर्णय घेतलाय. पुणे पोलीस आयुक्तांनी म्हणजे अमितेश कुमार यांनी आता सारा गेम पलटवून टाकलाय. या पुण्यातल्या गुन्हेगारीला मोडून काढण्यासाठी आता थेट कारागृहाच्या आतच या बंडू अंधेकरवर मोठं पाऊल अमितेश कुमार यांनी उचललंय. काय केलंय? या आता बंडू अंधेकरला कारागृहातच क्वारंटाईन करण्याबाबत हालचाली सुरू केल्या. आणि आता या बंडू अंधेकरला तुरुंगात कुणालाही भेटता येणार नाही. मग इतर कैद्यांपासून ते अगदी बाहेरच्या जगतापासून कोणी त्याला अलिप्त ठेवण्यात येणार. त्याला नातेवाईक भेटणार नाही, त्याला जेलमधला कोणी कैदी भेटणार नाही किंवा अन्य कोणी भेटणार नाही. आणि अशा प्रकारचं पत्रच अमितेश कुमार यांनी कारागृह प्रशासनाला दिले. अहो, याच कारागृहात राहून या बंडू अंधेकरनं आपल्या टोळीच्या कारवाया कायम चालू ठेवल्या. याच्या आधीही तो कारागृहात होताच, त्यावेळी तेच केलं आणि आताही तेच चालू आहे. आणि त्याला जो कोणी तुरुंगात भेटायला यायचा की त्याच्या मार्फत मेसेज की त्या भेटीगाठीचा गैरफायदा, बाहेर कोणता कोणतरी मरतय. बंडू अंधेकरनं त्याच्या साथीदारांच्या सातत्यानं चिथावणी देऊन त्यांना सतत गुन्हेगारी कारवाया करायला लावून त्यांना याला मार त्याला मार असे इशारे देऊन हा सगळा प्रकार घडवून आणला. आता मात्र या बंडू अंधेकरला तुरुंगातच क्वारंटाईन करण्याचा मोठा निर्णय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलाय. त्यांनी थेट कारागृह प्रशासनाला पत्रच धाडलं. आता अंधेकरला यापुढे कोणत्याही व्यक्तीला, नातेवाईकाला, साथीदाराला भेटताच येणार नाही. म्हणजे थोडक्यात प्रत्यक्ष भेटीगाठीवर पोलिसांनी पूर्ण बंदी घातली आहे त्याच्यावर. आता या अंधेकर टोळीचं नेटवर्क उद्ध्वस्त करायचं असेल तर त्याला या कारागृहातच वेगळं ठेवायला लागणार आहे. आणि हाच सुरक्षिततेचा उपाय आहे. टोळीशी संपर्क तोडण्यासाठी पोलिसांनी हा सर्वात मोठा निर्णय घेतलाय. खरं तर बंडू अंधेकरला कोणत्याही सुनावणीसाठी प्रत्यक्ष न्यायालयात सुद्धा आता हजर केलं जाणार नाही. जे काय असेल ते व्हीसीद्वारे. कारण की तिथेही जाताना त्याला त्याचे पंटर लोक नंबर कधी भेटणार, त्यांचं काहीतरी बोलणं होणार की पुढे कुणाचा तरी बाहेर गेम होणार. आता न्यायालयाच्या आवारातही त्याच्या साथीदारांशी किंवा टोळीशी संपर्क त्याला साधता येणार नाही. अमितेश कुमार यांनी दिलेले हे पत्र नियमांची तात्काळ अंमलबजावणी व्हावी अशी मागणी पण त्या पत्रातून केलेली आहे. आता गुन्हेगार कितीही मोठा असो, तो कारागृहाच्या आड असला तरी त्याचं नेटवर्क चालू द्यायचं नाही असा स्पष्ट संदेशच पुणे पोलिसांनी या कारवाईतून दिला. आता या क्वारंटाईन कारवाईमुळे अंधेकर टोळीकडून सुरू असलेल्या हत्याकांडाला कुठे ना कुठेतरी ब्रेक लागेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. कारण की हा बंडू अंधेकर म्हणजे म्होरक्या. तो सांगतो आणि बाहेर बदले घेण्यासाठी त्याचे नंबर घरी हल्ले करतात. आणि मग या हल्ल्यांचं नियोजन ठरतं कुठून? तुरुंगातून. वनराज अंधेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अंधेकर टोळीकडून एका मागोमाग एक जे काय हल्ले सुरू झाले, आता त्याला अटकाव करण्यासाठी या बंडू अंधेकरसह आणखी जे काय प्रमुख आरोपी आहेत त्यांना सुद्धा कारागृहात क्वारंटाईन करण्याची मागणी पुणे पोलिसांकडून करण्यात येते. आता या आरोपींना कारागृहात स्वतंत्र ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यांना फोन, मुलाखत आदी सुविधा देण्यात येणार नाहीयेत. त्यासाठी देखील पोलीस न्यायालय आणि कारागृह प्रशासनाला पत्रव्यवहार करणार आहे. अर्थात तो केलाही आहे. अंधेकर गायकवाड टोळी संघर्षातून सुरू झालेल्या रक्तरंजित सुडा सत्रानंतर पुणे पोलिसांनी आता थेट कारागृहातल्या हालचालींवरच लक्ष केंद्रित केलंय. आता अंधेकर टोळीवर कडक निर्बंध लादण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांनी राज्य कारागृह प्रशासनाला हे पत्र त्यासाठीच पाठवले. खरं तर आयुष कोमकर आणि गणेश काळे यांचे निर्गुण खून झाले, तर अक्षय मस्केवर जीवघेणा हल्ला झाला. पोलीस प्रशासनात कारागृह प्रशासनाची जी काही भूमिका होती ती आता कोऑर्डिनेटच्या माध्यमातून वाढवली. आता आरोपींना कोण भेटायला येतंय, न्यायालयांच्या तारखादरम्यान त्यांचे कुणाशी संपर्क होतात आणि मोबाईलच्या माध्यमातून संदेशाची देवाणघेवाण होते का, या सगळ्याच गोष्टींचा तपास आता पोलिसांनी सुरू केला. त्यामुळे या सगळ्या प्रमुख आरोपींना एकत्र न ठेवता स्वतंत्र बाराकीत ठेवण्याचं आणि प्रत्येकाच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्याचं काम आता प्रशासनामार्फत केलं जाणार आहे. खरं तर मुळातच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच
आता सुनावणी घेण्यावर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. त्यामुळे बंडू आंदेकरला जेलमधून बाहेर काढण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी स्वतःच्या मुलाला ज्यानं संपवलं त्यांपैकी एकेकाला टपकवण्यासाठी संपवण्यासाठी जे काही उद्योग केले त्यातनं 3 हत्या घडल्या. बालाजीनगर भागात फायरिंग झाली, 1 जण गंभीर जखमी झाला. वनराज आंदेकर हत्या प्रकरणात जे काही पुण्यात आंदेकर आणि कुमकर टोळीत जे काही गँगवॉर भडकलं त्याचंच हे पुढचं सगळं स्वरूप होतं. मग हत्या प्रकरणातील आणखी एका आरोपीच्या भावावर बालाजीनगर परिसरात आंदेकर टोळीच्या शूटर्सकडून गोळीबार झाला, 1 जण गंभीर जखमी. आंदेकर कुमकर टोळीतील गँगवॉर जणू काही अक्षरशः टिपेला टेपला. हा 4था हल्ला होता. अर्थात आंदेकर टोळी चालवणारा बंडू आंदेकर कुठं आहे? तुरुंगात. त्याची मुलगी कुठं आहे? तुरुंगात. सून कुठं आहे? तुरुंगात. आणि बंडू आंदेकर तुरुंगात बसून सुद्धा टोळीची सूत्र हलवतोय आणि मुर्दे पडतायत कुणाचे? एकमेकांचे बाहेर पुण्यात. आता या सगळ्या त्याच्या कार्यपद्धतीलाच, या त्याच्या मोडस ऑपरेंडीला ओळखून पोलिसांनी हे पाऊल उचललंय. मुळातच तो काय करतोय? अगदी तरुण मुलांचा वापर करायचा आणि आपल्याला हवं तसं कृत्य बाहेर घडवून आणायचं. त्यामुळं आपल्याला आठवत असेल 2025 मध्ये पुण्यातील गणेशपेठ परिसरात बंडू आंदेकरचा मुलगा आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. गोळ्या झाडून कोयत्यानं वार करून वनराज आंदेकरला मारण्यात आलं होतं. त्या हत्येमध्ये वनराज आंदेकर याची बहीण आणि मेहुण्याचा सहभाग होता. तेव्हापासून आंदेकर टोळीनं वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कोमकर टोळीतल्या एकेकाला संपवायला सुरुवात केली. काहीच महिन्यांपूर्वीच वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा आयुष कोमकर याची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मग कात्रज घोलेवाडी भागात कोमकर टोळीतला शिंदे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. हा देखील वनराज आंदेकर हत्या प्रकरणातला आरोपीचा भाऊ. त्यानंतर आज पुन्हा एकदा म्हणजे आता अलीकडं बालाजीनगर परिसरात वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळ्या झाडण्यात आल्या. आणि हे सगळं कोण घडून आणतंय? तर हा बंडू आंदेकर. आता वनराज आंदेकर याचे वडील बंडू आंदेकर, त्याची पत्नी, नंतर उदयकांत आंदेकर, त्याचा काका, त्याची पत्नी लक्ष्मी आंदेकर हे तुरुंगात आहेत. मात्र सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी तुरुंगातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. पण बंडू आंदेकर मात्र तुरुंगात बसून निवडणूक लढूनही हारला. पण तो त्या राजकारणात हारला, पण त्याची जी गुन्हेगारीची मोडस ऑपरेंडी होती ती मात्र त्यांनी चालूच ठेवली होती. आता तो तुरुंगातून टोळीची सूत्र हलवतोय. आता बंडू आंदेकरनं तुरुंगात बसूनच हा बालाजीनगरचा हल्ला त्याच्या हस्तकांच्या माध्यमातून घडून आणल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर आता पोलिसांनी थेट बंडू आंदेकरला तुरुंगातच क्वारंटाईन करणं हाच एकमेव उपाय असल्याचं या ठिकाणी क्लिअर केलंय. पाहत रहा LS मराठी.